कारण का विश्वास सर आहेत ते असं मला वाटतं की ते त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं फादरलीच वाटतं की ते माझे वडीलच आहेत आणि तेच मला सूचना देत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुबोधदादासोबत मी काम करतोय कारण मी त्याचा बालगंधर्व सिनेमा पाहिला होता. तेव्हा असं वाटलं होतं की अरे या माणसासोबत म्हणजे मी त्याच्यासमोर जेव्हा उभा राहीन तेव्हा बोलता येईल की नाही असं वाटलं होतं. पण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय आणि जेव्हा माझा OS होता या फिल्ममध्ये तर असं वाटलं की अरे हे तर बालगंधर्व आणि त्यांच्यासमोर माझ्या तोंडातनं डायलॉग येतील की नाही असं वाटलं होतं. पण तेव्हा माझी काय अवस्था झाली होती ती माझी मला माहिती आहे. तेव्हा मी दाखवलं नाही. पण बालगंधर्व पाहिल्यानंतर मी त्याला आयडॉल मानायला लागलो आणि बाकी सगळे ते सुशांत दादा आहे, अश्विनीताई आहे, वैष्णवी आहे, प्रिया तर आहेच. तर हा चित्रपट वेगळा ठरणार आहे याबद्दल दुमत नाही आहे. सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच गौरव. यानंतर वैष्णवी, जसं की आम्हाला माहिती तू स्वतः नेहमीच रॅम्प वॉक करतेस, तू स्वतः एक मॉडेल आहे, तर या सिनेमातलं तुझं काम कसं आहे, ती भूमिका कशी आहे? नमस्कार, माझं नाव वैष्णवी आंधळे आहे. मी फेमिना मिस इंडिया महाराष्ट्राची 2019ची विनर आहे. आणि फर्स्टली बिग थँक्यू टू विश्वास जोशी सर, बिकॉज त्यांनी मला कास्ट केलं आणि ही बिलीव्ड इन मी, आय बिलीव्ह. सो एकदम ब्युटिफुल जर्नी होती या फिल्ममध्ये. ऑल्दो माझं कॅरेक्टरचं नाव रिया आहे आणि त्याच्यामध्ये दिस गर्ल शी ओनली वॉन्ट्स टू विन द पॅजंट. नथिंग अगेन्स्ट फुल राणी और प्रियादर्शनी, बट आम्ही एकदम मिळून, जसं अश्विनी मॅम बोलल्या की आम्ही एक दुसऱ्यांना एवढं हेल्प करत होतो. बिकॉज आय रिमेंबर आम्ही 10 दिवस रिहर्सल केली. आमचं डान्स आहे एक सिक्वेन्स, ज्याच्यामध्ये माझा आणि प्रियादर्शनीचं एक सॉन्ग आहे. त्यामध्ये मला लावणी जमत नव्हती आणि तिला रॅम्प वॉक जमत नव्हता. सो आम्ही एक दुसऱ्यांना एकदम हेल्प करत होतो. सो एकदम छान वाटलं सगळ्यांबरोबर काम करायला. एवढे मोठे स्टारकास्ट आहेत आपल्या फिल्ममध्ये. सगळे मोठे आर्टिस्ट, म्युझिक, फॉर दॅट मॅटर प्रोडक्शन. सो सगळं एकदम स्मूथ होतं सेटवर आणि आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच विश्वास सर. थँक्यू सो. सीन नाही आहे फिल्ममध्ये, पण आय एम शुअर की विश्वास तर नेक्स्ट फिल्ममध्ये आम्हाला भरपूर फुटेज देतील एकत्र. पण मला खूप बरं वाटतं तुझ्याकडनं हे सगळे शब्द ऐकून. आणि म्हणजे फारसं काम तू नाही पाहिलंस. आपण खूप कमी एकमेकांसमोर आलो फिल्ममध्ये आणि त्यात तू मला माझ्यातल्या चांगल्या गोष्टी इतक्या छानपणे दाखवून दिल्यास की ते एक पाठीवर थाप मिळतं ना, जेव्हा गर्दीत आपल्याला हरवल्यासारखं होतं, भंजाळल्यासारखं होतं आणि कोणीतरी असं नोन व्यक्ती येते आणि म्हणते की मस्त करतेस, व्यवस्थित होते, काही घाबरू नकोस. तेव्हा एक खूप कॉन्फिडन्स येतो आणि आपण जे सादर करत असतो ते आपण अजून वरती नेऊ शकतो. तर ते तुझ्याकडनं घडलंय माझ्या बाबतीत आणि आय एम व्हेरी थँकफुल. थँक्यू सो मच. अश्विनीबद्दल सांगायचं तर आम्ही खूप खूप धमाल केली आहे. आणि जेव्हा ती म्हणाली की रॅम्प वॉक ती मला शिकवते असं होतं, तर कॅमेऱ्याच्या मागे असं होत होतं की नाही ते असं मला शिकव, मग मी असं पडेन. असं उलटा एक रॅम्प वॉक टीचिंग चालू होता सेशन. त्यामुळे तिथेही खूप मज्जा केली. आणि जे कुठले शेवंता तांडेलचे मजेशीर सीन्स होते ते मोस्टली अश्विनीसोबत घडलेत. त्यामुळे एक खूप धमाल केली आम्ही सेटवरती, इम्प्रोवाइज केलंय आणि खूप मज्जा आली आहे. गौरवबद्दल सांगायचं तर आम्ही हास्य जत्रेत भेटलो आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांचं काम बघतोय, एकमेकांना ग्रो होताना बघतोय. आणि एवढी मोठी दिग्गज मंडळी सगळी काम करत होती आणि कधीतरी गौरव असायचा सेटवरती, तेव्हा मला जायचं की हा आज आपल्यातलं कोणीतरी आलंय, आज मी चिल टाकू शकते. तर असा खूप ईज होता तुझ्यासोबत काम करताना. आणि ज्या गोष्टी आपण घडवल्या आणि आमच्यातच आम्ही खूप हसलो. मग विश्वास सरांनी काही कट पण केल्या. तर ती एक छान मैत्रीची सोबत तुझ्यामुळे सेटवर मिळाली. त्यामुळे थँक्यू सो मच. वैष्णवी जसं म्हणाली, तिने मला रॅम्प वॉक शिकवलाय आणि ती मला खूप, म्हणजे तिला बघूनच मला असं व्हायचं की मी कसं जिंकणार आहे फिल्ममध्ये हिच्या अगेन्स्ट. काय म्हणजे ही काय जर्नी कुठे चालली आहे, हे कसं अचीव्ह करायचं आहे.
तर मी याचं टेन्शन घेतलं होतं आणि विश्वास सरांना पण मी म्हटलं की सर तुम्ही हे काय कास्टिंग केलंय, मी हिच्यासमोर मी कसं काय पण दॅट वॉज द मोमेंट जेव्हा तुम्ही रिअलाइज करता की इट्स नॉट अबाउट हाऊ यू लुक, इट्स अबाउट हाऊ यू आर. तर ती जर्नी तिथे सुरू होते आणि तशीच फुलराणी सापडत जाते. सुबोध दादा तुझ्याबद्दल मी खूप इंटरव्ह्यूजमध्ये बोलली आहे, आज सगळ्यांसमोर बोलण्याचा योग येतोय. जे तो म्हणाला की बापाच्या वयाचा आहे मी आणि हिरोईनची रोल करते प्रियदर्शनी, तर हे दडपण मला होतं की मी काय म्हणू, मी सुबोध सर म्हणू की सुबोध दादा म्हणू. पण मग दादा म्हणल्यावर कसं सीन्सला प्रॉब्लेम केमिस्ट्री कशी असं मला पहिल्याच दिवशी पडलेला खूप गहन प्रश्न होता की मी काय संबोधू. आणि त्याच्याने काहीच फरक पडला नाही, कारण की सुबोधदाने इतका कम्फर्ट झोन क्रिएट करून दिला की कुठेच असं जाणवलं नाही की अरे बापरे हे कसं करायचं किंवा एक काहीतरी बॅरियर आहे आणि ते मी कसं ब्रेक करू. आमचा पहिलाच सीन काय म्हणता येईल असा खूप टीचर स्टुडंट नव्हता. आमचा पहिला सीन फिल्मच्या मधला कुठला तरी होता ज्याच्यात आम्ही एकमेकांच्या थोडेफार जवळ आलेलो आहोत किंवा प्रेमात पडतोय असे काही क्षण आहेत. तर तो पहिलाच सीन होता. तर माझी खूप तंथरली होती की पहिल्यांदाच कसं डोळ्यात बघायचं सुबोध भावेच्या असं प्रेमाने डायरेक्ट, आणि तो कसं बघणार माझ्याकडे अशी मला खूप भीती वाटलेली. आणि तो असं आला सेटवर वगैरे, त्यांनी मार्किंग वगैरे केलं, पोझिशन घेतली आणि टेकमध्ये त्याचे डोळेच बदलले. बाप रे बाप. तेव्हा मला खूप जवळनं अनुभव आला की काय आहे सुबोध भावे ॲज अन ॲक्टर. ओ माय गॉड. तर आणि त्या एका सीननी सगळा आईस ब्रेक झाला. त्याच्याबद्दल खूप कौतुक आपण सगळ्यांनीच केली आहेत, ऐकली आहेत. पण मी खूप जवळून अनुभवलं की एक परफेक्ट कलाकार असण्यासाठी तुम्ही काय काय अवगत करू शकता, तुम्हाला काय काय नॉलेज असणं गरजेचं आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टी माहीत असाव्यात सेटवरती असताना, टेक सुरू नसताना आपण कसे असतो, काय वागतो, कशातनं आपण जातो, हे या सगळ्या असंख्य गोष्टी मी तुझ्या टिपल्यात बारीक बारीक आणि त्या मी चोरल्या आहेत आणि मी खूप यूज पण केल्यात त्यानंतरच्या मला उपयोगी पडल्यात. तर तू नकळत मला खूप गोष्टी शिकवल्यात आणि तू मला खरंच ग्रूम करत गेलायस ॲज अन ॲक्टर या जर्नीमध्ये. सिनेमामध्ये तो फुलराणी म्हणून मला ग्रूम करतोय आणि बिहाइंड द कॅमेरा सुबोध भावे प्रियदर्शनीला कुठेतरी हात धरून नेत होता की चल 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 होणार सगळं नीट होणार. तर एक जाहीर धन्यवाद तुला या निमित्ताने. आणि माझा डाएट मोडण्याचा प्रयत्न मी तुझा नाही सक्सेसफुल होऊ दिला यासाठी माझे जाहीर धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रियदर्शनी, वैष्णवी, गौरव, अश्विनी, सुशांत शेलार. आपल्या वाटायला येतो एखादा स्फुरण्याचा क्षण आपल्या वाटायला येतो तेव्हा तो खूप असा घट्ट आयुष्यभरासाठी जपून ठेवायचा असतो. आणि मला असं वाटतं ह्या फुलराणीच्या प्रवासात कोणीतरी एखाद्या लावलेल्या पैजेसाठी जरी तिला तयार करायला गेलं, म्हणजे कारण काही असू दे, फुलणं आपल्या हातात असतं, त्याचं कारण आपण शोधायचं नसतं. कुठल्या तरी निमित्ताने का होईना आपण फुलतोय ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग ती एखाद्या व्यक्तीमुळे असेल, परिस्थितीमुळे असेल, कुठल्याही गोष्टीमुळे असेल. आणि हा प्रवास फक्त एका बाजूने नसतो. तर मला असं वाटतं की जेव्हा विक्रम त्या फुलराणीला, शेवंताला फुलराणी म्हणून घडवत असतो, त्याच वेळेस शेवंता सुद्धा त्याला फुलराजा म्हणून घडवत असते. त्यामुळे जो फरक तिच्यामध्ये पडत असतो तोच फरक पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये पडत असतो. एक अतिशय सुंदर भूमिका, एक अतिशय परिकथा असलेला चित्रपट माझ्या या वयात, जेव्हा मी तिच्या बापाच्या वयाचा वाटतोय अशा वयात माझ्या वाट्याला आला. पण मला असं वाटतं ठीक आहे यार, सलमान खानला पण तुम्ही बघता की सुबोध भावे मला असं वाटतं की माझी पहिली हिरोईन किंवा तिच्या आयुष्यातला पहिला हिरो, अशा अनेक हिरोईन आज खूप उत्तम काम करतात. सई तामणकर असेल, नेहा पेंडसे असेल आणि आज प्रियदर्शनी पण आहे. उद्या ती सुद्धा कुठेतरी असेल आणि त्या वयात पुन्हा एकदा 20 वर्षाच्या मुलीवर मी हिरो म्हणून काम करत असेल.
त्यामुळे माझा फोर्टे हा आहे की लहान मुलींना मोठ्या पडद्याची स्वप्न दाखवणं. सो येस, आय एम देअर ऑलवेज. आणि या सिनेमात इतका सुंदर रोल, इतकी सुंदर गाणी, इतकी सुंदर कथा दिल्याबद्दल विश्वास जोशी तुमचे मी मनापासून आभारी आहे. आणि पुन्हा कधीतरी अशा प्रकारचा लहान हिरोईन मोठा हिरो असलेला चित्रपट करा, तेव्हा मी कायमच तुमच्याबरोबर आहे. थँक्यू सो मच. आणि इतक्या सुंदर टीमबरोबर सुशांत आहे, त्याच्यामध्ये वैष्णवी आहे, अश्विनी आहे, प्रियदर्शनी आहे, गौरव आहे, एक छान मिलिंद आहे शिंदे. इतक्या छान कलाकारांच्या मित्रांच्या बरोबर हा सिनेमा करता आला आणि आम्ही सिनेमा करताना खरंच मनापासून आनंद झाला. आणि आम्हाला खात्री आहे 22 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. मला असं वाटतं की नवीन वर्षाचं आपण काही ना काहीतरी रिझोल्युशन करतो. त्यामुळे ज्यांना कुठल्याही स्त्रीला किंवा पुरुषाला स्वतःतलं फुलराणी पद शोधायचं आहे, त्यांनी नवीन वर्षापासून हा सिनेमा थिएटरात बघून आपल्या कार्याला सुरुवात करावी. खूप शुभेच्छा. धन्यवाद. पण सिनेमे याच्यावरून जे झाले किंवा नाटक झालं, मग ते भक्तिताईंनी केलं असेल, आत्ताची आपली अमृताने केलं असेल, त्या सगळ्यांना ही फुलराणी पाहताना निश्चितपणे आनंद होईल. तर मला असं वाटतं की आम्हाला पण झगामगा मला बघा असं म्हणायला काय हरकत नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. अश्विनी मॅम, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगणार? सर्वप्रथम माझ्या भूमिकेबद्दल एक सगळ्यात मोठा शब्द मला विश्वास सरांना म्हणायचा आहे, थँक्यू. कारण फुलराणी अनेक ठिकाणी, अनेक भाषांमध्ये, अनेक फॉर्मॅटमध्ये झाली आहे, पण त्यामध्ये तुम्हाला कुठेही मेघा दिसणार नाही. मेघा हे पूर्णपणे विश्वास सरांनी जन्म दिलेलं पात्र आहे आणि ते मला करायला मिळालं. त्यासाठी विश्वास सर, थँक्यू सो मच. आणि आत्ता जो रॅम्पवॉक, आपण इतका सुंदर रॅम्पवॉक बघितला, मला खरंच खूप जास्त कौतुक वाटत होतं तुम्हा सगळ्यांचं. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने हिला मी रॅम्पवॉक शिकवतीये, अशी एक अत्यंत अवघड सीन मला करावा लागला होता. सरांची खूप बोलणी खाऊन आणि खूप प्रयत्न करून मी शिकवण्याची जी काय ॲक्टिंग केली, त्यानंतर तुम्ही जो रॅम्पवॉक केला तो बघून मी खरंच नतमस्तक आहे तुमच्या सगळ्यांसमोर. कारण मला माहिती आहे रॅम्पवॉक हे किती अवघड काम आहे. आणि या दोघी जणी म्हणजे कॉम्प्लेक्सच देतात रॅम्पवॉकच्या बाबतीत. म्हणजे वैष्णवी तर सुपर मॉडेलच आहे आणि प्रियानी या फिल्मच्या निमित्ताने एवढी प्रॅक्टिस आणि एवढी मेहनत घेतली आहे रॅम्पवॉकसाठी. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही आता किती कष्ट आणि किती हे घेतलेत. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू ऑल. आणि खरंच मेघा हे पात्र तुम्हाला आधीच्या कुठल्याही फुलराणीमध्ये दिसणार नाही, कारण हे विश्वास सरांचं त्याच्यामध्ये एक आउटपुट आहे, इनपुट आहे या फुलराणीमधला. आणि जो त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला करायला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या चित्रपटाचा प्रवास म्हटला तर सरांबरोबर काम अनाउन्स करण्याच्या आधी मी कुठलेही श्रेय घेऊ इच्छित नाही, कारण ही संकल्पना गणेश गारगोडेची होती आणि ही ट्रूली वेल डिझर्व्ड इट. फक्त मला एक सिक्स सेन्स आहे की कुठली कल्पना चालेल किंवा नाही, तो मी वापरला. आणि आपले कोरिओग्राफर गेले का? हो, आय थिंक ही इज लेफ्ट. पण हे जे रॅम्पवॉक होतं ते मी कोरिओग्राफ केलं. सो सुबोध, तुला काय वाटतं कुठली फुलराणी प्राइज द्यावं, काय वाटतं? माझी चांगली बातमी कोण करणार आहे? आज सगळीकडे पॉझिटिव्ह. मग झालं, मग सगळ्याच माझ्यासाठी फुलराण्या, सगळ्याच फुलराण्या. असं तुमच्यातलं एक जण असं ठरवू शकत नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं की कुठल्याही दोन वेगळ्या फुलांमध्ये स्पर्धा नाही होऊ शकत. मुळात निसर्गातच स्पर्धा ही गोष्ट नाही आहे. निसर्गात फक्त आनंद आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा असू शकत नाही. माझ्यासाठी तुमच्या प्रत्येकीची गोष्ट वेगळी आहे. आणि तुम्ही प्रत्येक जणींनी इथे ज्या आत्मविश्वासाने तुम्ही इथे आलात ना, त्यामुळे तुम्ही सगळ्या जणी माझ्यासाठी फुलराणी आहात. सिरियस कमाल. म्हणजे सगळ्यात सिनियर ते आय थिंक सगळ्यात ज्युनियर तू असशील, हो ना? आणि सगळ्यांमध्ये तोच उत्साह आणि तोच आत्मविश्वास होता. कमाल. तुम्ही सगळ्या फुलराणी आहात. आणि सगळ्यात जोरदार टाळ्या तुम्हाला सर्व फुलराणीसाठी. प्लीज पुढे या.
आणि मला प्रोडक्शनचे आभार मानायचे आहेत की त्यांना ही आयडिया होती आणि त्यामुळे त्यांनी 14च्या 14 क्राउन्स आणलेले आहेत ऑलरेडी. सो प्लीज गेट द क्राउन्स. तरी पण मी एकदा विनंती करते की मी नाव घेईन तिने पुढे यावं, बाकी सगळ्यांनी मागे थांबूयात. म्हणजे जी उत्सव मूर्ती असेल तो क्राऊन घेताना तिच्यासाठी पण ते सेलिब्रेशन असायला हवं. म्हणून
प्रियदर्शनी आणि आजच्या आपल्या सगळ्या फुलराण्यांनी. हा प्लीज. फोटो ऑपसाठी प्लीज सगळ्यांनी इथे थांबावं. सगळ्यात आजच्या ज्या फुलराणी आहेत त्या आणि प्रियदर्शनी, सुबोध भावे सर, मी तुम्हाला विनंती करते की फोटो ऑपसाठी इथे थांबावं. आणि सुभाष नकाशे यांनाही मी इथे येण्याची विनंती करते. आता आपण जी 4 गाणी पाहिली या गाण्यांना आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. म्हणजे ही गाणी इतकी सुंदर आपल्यापर्यंत पोहोचली ती म्हणजे या सगळ्या मंडळींमुळे. सो यांना मला विचारायचं आहे की ब्युटिफुल राणी, तसा तुमच्यासाठी संगीताचा हा ब्युटिफुल प्रवास कसा होता? वैशाली, तुझ्यापासून सुरुवात करेन. निलेश, आम्हाला टीझरला त्याने बरंचसं सांगितलं म्हणून मी खरं तर इथून सुरुवात केली होती. उपस्थितांना नमस्कार. माझ्यासाठी हा प्रवास या पूर्ण चित्रपटाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात मी एंटर झाले. कारण फुलराणीचं जे खूप स्पेशल गाणं, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हे गाणं माझ्या वाट्याला यावं, मुळात या अजरामर कवितेचं गाणं व्हावं. गाणं करून ते जसं चित्रपटात ॲक्टर्सचं कास्टिंग असतं ना, तसं गाण्यातही असतं. आणि ते निलेशनी या गाण्याला मला कास्ट केलं याबद्दल आधी त्याचे धन्यवाद. आणि अर्थातच विश्वास जोशींचे. सहसा लावणी म्हटलं की वैशाली सामंत आठवते, पण असं यावेळी नाही झालं. आणि निलेशनी ही जबाबदारी आहे, कारण इतकी अजरामर कविता प्रत्येकाच्या ओठी किंवा मराठी मनातली एक जी ठेवणीच्या काही गोष्टी आहेत त्यापैकी ही कविता आहे बालकवींनी लिहिलेली. तर त्याचं गाणं एक नक्की आता इथे आल्यावर सगळ्यांचं ऐकत होते. या सगळ्या फुलराण्यांना सलाम. इतकी वर्ष सातत्याने वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजच्या निमित्ताने आपण भेटत असतो, परंतु आज हमेशा हमारी तरफ से कुछ बड़बड़ हो जाती है. इस बार आप लोगों से सुना, बहुत अच्छा लगा, खूप छान वाटलं. हा कॉन्सेप्टच मी इथे येईपर्यंत कल्पना नव्हती की हा असं काहीतरी आम्हाला आज ऐकायला मिळणार आहे. सो थँक्यू मिस्टर विश्वास जोशी अँड युअर टीम. असू दे, कारण तुमचं काम आम्हाला आवडतं, त्यामुळे सलमान खान वगैरे काही गरज नाही आहे तुलना करण्याची. आम्हाला सुबोध भावे आवडतो आणि ही फॅक्ट आहे. मराठी ऑडियन्सला सुबोध भावेला बघण्यासाठी कधीही आवडेल. वेल, याच नोटवरती मी आता परत या सिनेमातील आणखी कलाकारांना इथे इन्व्हाइट करते. सगळ्याच टीमला आपण एकदा इथे इन्व्हाइट करूयात. सुशांत शेलार, गौरव मालणकर, अश्विनी कुलकर्णी, वैष्णवी आंधळे आणि प्रियदर्शनी इंदलकर. मी सगळ्याच या सिनेमात काम करणाऱ्या या सगळ्याच कलाकारांना जे आपल्याला पडद्यावर बघायला मिळणार आहेत त्या सगळ्यांना इथे इन्व्हाइट करते. अल्लड अल्लड ग्वाड पोरगी, कोल्याची चटाक पोरगी, जरा जराशी म्याड पोरगी, करेल आता बवाल. या सिनेमात आणखी बरेच कलाकार आहेत, ते आज काही कारणांनी येऊ शकले नाहीयेत, पण या सगळ्या कलाकारांसोबत आपल्याला थोडक्यात त्यांच्याकडूनही हा प्रवास जाणून घ्यायचा आहे. सो सुशांत, या सिनेमामध्ये तू चॅलेंज केलेला आहेस, तू काय सांगशील? चॅलेंज करणं, तू सगळ्या सिनेमामध्ये असा एक रोल आहे का की तू चॅलेंज करतो, समोरच्याला उकसवतोस, असं काही आहे का? मी सगळ्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये काम करतो आणि कुठल्याही कलाकाराच्या वाटेला हा योग येणं खरं तर अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. असताना मी फॅशन मॉडेल वॉक करायचो, मी कोरिओग्राफ करायचो, पण त्या काळात मी इतका हडकुळा होतो की मला कधी ॲक्च्युअल रॅम्प वॉकवरती संधी नाही मिळाली. मी इतकं बारीक होतो. पण मला माहिती आहे की जेव्हा एखादा मुलगा जेव्हा चालत असतो तेव्हा असंख्य नजरा त्याच्याकडे लागलेल्या असतात.
सिनेमात तरी सोपं असतं, त्याच्या मदतीला बॅकग्राऊंड म्युझिक असतं, आजूबाजूचे ॲक्टर्स असतात, चांगलं स्क्रिप्ट असतं. इथे तो स्वतःच स्क्रिप्ट आहे, स्वतःच बॅकग्राऊंड म्युझिक आहे, स्वतःच डायरेक्टर आहे, स्वतःच ॲक्टर आहे, स्वतःच सगळं काही आहे. आणि जेव्हा तो चालतो किंवा ती चालते तेव्हा सगळ्या नजरा तिच्याकडे असतात आणि तिची एक चूक शोधण्यासाठी सगळेजण ताटकळत असतात, तळमळत असतात. आणि कोणाचं तरी एखादा ड्रेस ती कॅरी करत असते, कोणाचं तरी बर्डन ती कॅरी करत असते. मला असं वाटतं ते सगळ्यात अवघड काम आहे रॅम्प वॉक करणे. आणि तुम्ही जे कॉन्फिडेंटली करत होतात, सगळ्या आपल्या पत्रकार मैत्रिणींसाठी जोरदार टाळ्या. फार सुंदर, कमाल काम आहे. आणि मला हा विषय कायमच खूप आवडतो. ते नाटक असेल, त्याच्यावरची आधीची इंग्रजी नाटक असेल, त्याच्यावरती झालेल्या कितीतरी कलाकृती असतील. आणि नावच त्याचं इतकं सुंदर आहे, फुलराणी. मला असं वाटतं की प्रत्येक फूल वेगळं आहे. म्हणजे उद्या जर मोगरा गुलाब व्हायचा प्रयत्न करायला गेला किंवा गुलाब जर जास्वंदी व्हायचा प्रयत्न करायला गेला तर सगळंच गणित बिघडेल. गुलाबाने गुलाबच असलं पाहिजे, मोगऱ्यानी जाई जुईनी तेच असलं पाहिजे ज्याच्यासाठी त्यांचा जन्म झालाय. आणि जेव्हा त्याला स्वतःचा रंग, स्वतःचा ढंग, स्वतःचा गंध कळतो, मला असं तेव्हा तो खऱ्या अर्थाने खुलतो आणि मग आपण त्या फुलाला त्याचा आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने त्याचा वापर करतो. तर प्रत्येक फुलाचं एक एक सौंदर्य, अगदी धोतरा जरी असेल तरी त्याचं स्वतःचं सौंदर्य. त्यामुळे धोत्र्यांनी गुलाब बनण्याचा कधी प्रयोग करू नये, त्यांनी जास्तीत जास्त धोतरा बनण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला कधी कधी परिस्थितीमुळे फुलराणी सापडते, कधी कधी एखाद्या व्यक्तीमुळे फुलराणी सापडते, कधी कधी स्वतःमुळे फुलराणी सापडते. आणि या सापडण्याच्या प्रवासात आनंदाचा क्षण खूप कमी असतो, कोमेजण्याचे क्षण जास्त असतात, निराश होण्याचे क्षण जास्त असतात, अस्वस्थ होण्याचे, या क्षेत्रापासून पळ काढण्याचे, कुठनंही पळून जाण्याचे क्षण जास्त असतात.